नमस्कार मित्रांनो, मी भारत बापू सावळवाडे, गठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानाणे जे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या या भारत सावळवाडे यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो. आजचा हा व्हिडिओ आहे इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम. यामधील पार्ट 2 म्हणजे व्हिडिओ क्रमांक 2 आहे कन्सेप्ट ऑफ ॲक्सेलरेशन, किंवा मराठीमध्ये आपण म्हणूया त्वरणाची संकल्पना. हे त्वरण नेमकं काय आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्ये युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन याबद्दल अभ्यास करायचा आहे. म्हणजे एक रेषीय एक समान गती व नैक समान गती यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. या ठिकाणी जो चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये काय दाखवलेलं आहे, डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर्स, डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन किलोमीटर्स, डिस्टन्स कवर्ड बाय अँथनी इन किलोमीटर्स. ओके. आणि या ठिकाणी टाईम इंटरवल्स दिलेले आहेत किंवा त्या वेळेला कोणती वेळ होती ती वेळ त्या ठिकाणी दिलेली आहे. थोडंसं निरीक्षण करूया आपण आणि वेळेमध्ये किती अंतर आहे हे आपण पाहूया. सुरुवात केलेली आहे 5 वाजताची, त्यानंतर नोंद घेतलेली आहे 5:30 वाजता, त्यानंतर नोंद घेतलेली आहे 6 वाजता, त्यानंतर नोंद घेतलेली आहे 6:30 वाजता म्हणजे 6:30 वाजता, त्यानंतर 7, 7:30, 8 या पद्धतीनं. म्हणजे या सर्वांच्या मधला मिनिटांच्या मधील जे अंतर आहे ते आहे 30 मिनिटांचं. ओके. त्यानंतर पुढं आपण पाहूया, इथं अमरनी पार केलेलं जे अंतर आहे, सुरुवात केलेली आहे 0 किलोमीटरपासून, त्यानंतर 30 मिनिटामध्ये पुढील 20 किलोमीटर, त्यानंतर पुढच्या 30 मिनिटामध्ये आणखी 20 किलोमीटर, पुढच्या 30 मिनिटामध्ये आणखी 20, 20, 20 या पद्धतीनं. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी असं दिसतं, अमर कवर्स 20 किलोमीटर्स डिस्टन्स इन एव्हरी 30 मिनिट्स. ओके. बट in case of this Akbar and Anthony, distance covered is not uniform. सगळीकडं एक समान अशी काही अंतर पार केलेलं आकडा दिसणार नाही आहे. पाहायला हरकत नाही, इथं पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये फरक आहे 18 किलोमीटरचा, त्यानंतर पुन्हा 18चा आहे, परंतु आता मात्र परत 18 नाही आहे, किंवा आता इथं परत आणखी 18 नाही आहे. म्हणजे बदललेलं आहे परत या ठिकाणी. म्हणजे इथं बदलत चाललं आहे. इथं सुद्धा दोन्हीमधील फरक या ठिकाणी 14चा दिसतो, इथेही 14चा दिसतो, पण पुढं मात्र परत 14चा नाही आहे, परत इथं आणखी वेगळाच आहे. अशा पद्धतीनं इथं 2 टाईम इंटरवलमध्ये 2 एकक कालखंडामध्ये पार केलेलं अंतरं जी आहेत ही पार केलेली अंतरं वेगवेगळी आहेत, म्हणजे एक समान नाही आहेत. म्हणून आपण असं म्हणूया, अकबर अँड अँथनी डझंट कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. एकक कालावधीमधला फरक जरी सगळीकडे समान असला, इथं पहा, तरी अंतर पार केलेली जी आहेत ती मात्र समान नाही, ती बदलती राहतात. ओके. देअरफॉर इफ अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, दॅट मीन्स इन केस ऑफ अमर, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे वस्तू जर समान कालावधीमध्ये समान अंतर पार करत असेल प्रत्येक वेळेला, तर तिच्या गतीला एक समान गती असं म्हणतात. नाव दी नेक्स्ट कन्सेप्ट इज ॲक्सिलरेशन. मित्रांनो, लक्षात घ्या की एखादी वस्तू जेव्हा गतिमान असते ती कायमस्वरूपी एकाच गतीमध्ये राहू शकत नाही. तिच्यावर बल प्रयुक्त झालं तर गती वाढत जाईल, जर बल उलट्या दिशेनं प्रयुक्त झालं तर गती कमी होत जाईल. म्हणजे वेलॉसिटी इज चेंजिंग, त्याचा वेग बदलता राहतो आणि तो जो वेग बदलणं हा जो प्रकार आहे त्यालाच आपण ॲक्सिलरेशन असं म्हणूया. आता वेग बदलणं म्हणजे ॲक्सिलरेशन हे झालं बोलीभाषेतलं स्वरूप. आता प्रत्यक्षामध्ये ते गणितीय पद्धतीनं कसं करायचं आहे तेच आपण पाहणार आहोत. इफ द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग ड्युरिंग ए सर्टन टाईम पिरियड, विशिष्ट कालावधीमध्ये जर वस्तूची गती बदलत असेल किंवा वस्तूचं
वेग बदलत असेल तर त्याला आपण ॲक्सिलरेटेड मोशन किंवा त्वरणित गती असं म्हणणार आहोत. म्हणजे एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर वस्तूच्या त्या गतीला त्वरणित गती असं म्हणतात. Therefore, again we can define acceleration like this. If such change in velocity per unit time is calculated, this is called as acceleration. म्हणजे actually rate of change of velocity is called as acceleration. वस्तूच्या वेग बदलण्याचा जो दर आहे त्याला आपण ॲक्सिलरेशन किंवा त्वरण म्हणूया. म्हणजेच एकक कालावधीमध्ये वस्तूच्या वेगात झालेला बदल म्हणजेच त्वरण. नाउ ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. वस्तूचा जो वेग आहे त्या वेगामध्ये जो बदल होतो तो बदल अंशाच्या ठिकाणी ठेवायचा आणि छेदामध्ये कालावधी घ्यायचा. असा त्यांचा भागाकार केला तर आपल्याला ॲक्सिलरेशन किती आहे ते समजतं. इफ द ऑब्जेक्ट हॅज इनिशियल वेलॉसिटी यू, आता महत्त्वाचं आहे बरं का, कारण या ठिकाणी आता वेलॉसिटीना काहीतरी अक्षर मानून आपल्याला ती फॉर्म्युला तयार करायचा आहे. आपल्याला त्याचा फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि त्यामुळं आता हे डेसिग्नेशन्स महत्त्वाचे आहेत. अँड इन टाईम टी इट चेंजेस टू फायनल वेलॉसिटी व्ही. देन acceleration A will be like this. Acceleration A is equal to final velocity minus initial velocity. कारण आपल्याला त्या दोन वेलॉसिटीजमधील फरक काढायचा आहे, कितीचा बदल झाला आहे ते काढायचं आहे आणि तो बदल काढण्यासाठी आपल्याला त्यांची वजाबाकी करावी लागेल. ओके. त्यानंतर फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. नाव A is equal to final velocity is V minus initial velocity U divided by the time taken T. तर मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की ॲक्सिलरेशनचं हे सूत्र नेमकं काय आहे ते. ठीक आहे. आता आपण असं पाहूया. समजा एखाद्या वस्तूमध्ये जो वेग बदलतो तो वेग एकक कालावधीमध्ये अगदी समान प्रमाणामध्ये वेग बदलतो, समान प्रमाणामध्ये वेग बदलत नाही. याच्यावर आधारित ॲक्सिलरेशनचे दोन प्रकार आहेत, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. पाहूयात आपण युनिफॉर्म ॲक्सिलरेशनबद्दल. इफ वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम देन धिस ॲक्सिलरेशन इज सेड टू बी युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. इफ वेलॉसिटी चेंजेस by unequal amounts in equal intervals of time then the object is said to be in non-uniform acceleration. मित्रांनो आता लक्षात घ्या, टाईम इंटरवल समान आहे परंतु त्याच्यामध्ये एका टाईम इंटरवलमध्ये जितका वेग बदल झालेला आहे त्यापेक्षा वेगळाच वेग बदल तेवढ्याच टाईम इंटरवलमध्ये परत पुढं घडला तर त्याला मात्र नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन असं म्हणायचं आहे. युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजे काय? एक समान त्वरण. म्हणजे एकक कालावधीमध्ये जितका वेग बदल घडला तेवढाच वेग बदल तेवढ्याच एकक कालावधीमध्ये पुन्हा घडला तर त्याला एक समान त्वरणित गती असं म्हणायचं आहे. आणि एकक कालावधीमध्ये जितका वेग बदल पहिल्यांदा घडला तितक्याच एकक कालावधीमध्ये पुढं मात्र वेग बदल वेगळ्या प्रमाणात घडला तर मात्र तिला नैक समान त्वरणित गती असं म्हणायचं आहे. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी त्वरणाचं सूत्र कसं तयार होतं आणि त्वरणाचे वेगवेगळे प्रकार कोणते हे मराठीतून सुद्धा पाहूया. त्वरण म्हणजे वेगातील बदल छेद काल म्हणजे कालावधी. जर एखादी वस्तू तिचा सुरुवातीचा वेग u इतका असेल आणि t इतक्या कालावधीनंतर तो वेग बदलून जर v इतका होत असेल तर त्या वस्तूचं त्वरण म्हणजे a ॲक्सिलरेशन पुढील प्रमाणे काढता येईल. त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काल म्हणजेच a बरोबर v वजा u छेद t. ओके मित्रांनो
समान कालावधीमध्ये जर वस्तूच्या वेगामध्ये समान बदल होत असेल तर त्या त्वरणाला एकसमान त्वरण असं म्हणायचं आहे. आणि जर समान कालावधीमध्ये वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल असमान असेल तर त्या त्वरणाला नैक समान त्वरण असं म्हणतात. हिअर द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इन्क्रीजिंग. दॅट मीन्स द ॲक्सिलरेशन इज इन द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. म्हणजे समजा एखादी वस्तू काहीतरी प्रवास करते आणि तिला बल लावलेलं आहे की तिच्या जी गती आहे, तिचा जो वेग आहे, त्याच दिशेमध्ये वस्तूची गती जर वाढत असेल तर तिचं पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन असं आपण म्हणायचं आहे. म्हणजे धनत्वरण म्हणायचं आहे. म्हणजे वस्तूचा वेग या ठिकाणी वाढणार आहे, वस्तूच्या वेगाच्या दिशेतच त्वरण घडणार आहे. ओके. नाव नेक्स्ट इज निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. दॅट मीन्स इन मराठी ऋणत्वरण. द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज डिक्रीजिंग. वस्तूची गती कमी होणार आहे. म्हणजे द ॲक्सिलरेशन इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी. म्हणजे काय, आपण एक उदाहरण घेऊन बघूया. एक वस्तू चाललेली आहे एका विशिष्ट दिशेनं, तिची एक काही विशिष्ट गती आहे, परंतु त्या गतीला विरुद्ध दिशेनं काही बल प्रयुक्त झालेलं आहे आणि त्यामुळे त्या वस्तूची गती कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला येताना वस्तू गतीनं असेल, परंतु विरोध झाल्यामुळं वस्तूची गती कमी 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 होत जाणार आणि शेवटी वस्तू थांबणार आहे. अशा पद्धतीनं जर होत असेल म्हणजे तिचा जो वेग आहे त्या वेगाच्या विरुद्ध दिशेनं त्वरण घडत असेल, म्हणजे गती कमी होत असेल, तर तिला ऋणत्वरण किंवा निगेटिव्ह ॲक्सिलरेशन असं म्हणतात. म्हणजे वस्तूचा वेग कमी होतो, वस्तूच्या वेगाच्या विरुद्ध दिशेनं त्वरण घडतं, त्यालाच मंदन किंवा डिसिलरेशन असं सुद्धा म्हणतात किंवा अवत्वरण असं सुद्धा त्याला संबोधलं जातं. ओके. आणि त्यानंतरचा पुढील प्रकार आहे झिरो ॲक्सिलरेशन म्हणजे शून्य त्वरण. मित्रांनो, शून्य त्वरण कधी होऊ शकेल? ज्या वेळेला वेगातील बदल छेद काल या राशीची किंमत शून्य येईल त्यावेळेला झिरो ॲक्सिलरेशन असेल. अशी परिस्थिती केव्हा केव्हा येऊ शकते? वस्तू जी आहे ती एका ठिकाणी स्थिर राहिलेली आहे तर तिचं इनिशियल वेलॉसिटी u 0, फायनल वेलॉसिटी v 0, v वजा u 0, तर मग या ठिकाणी ॲक्सिलरेशन 0. म्हणजे वस्तू स्थिर असली पाहिजे. एक. दुसरी गोष्ट अशी असू शकते, वस्तूची इनिशियल वेलॉसिटी v काहीतरी एक असेल, तितकीच वेलॉसिटी u असणार आहे. अशी जर परिस्थिती राहिली तर v मायनस u म्हणजे वस्तूची सुरुवातीची गती u असेल आणि फायनल वेलॉसिटीसुद्धा v जी काय असेल त्या दोन्हीच्या किमती जर सारख्या असतील v मायनस u ची किंमत 0 येणार आणि मग त्यावेळेला सुद्धा ॲक्सिलरेशन 0 असेल, त्वरण 0 असेल. अशा दोन कंडिशन्स असणार आहेत. कधी कधी असणार आहेत, परत एकदा पहा, जेव्हा वस्तू जागेवरच असेल, स्थिर असेल तेव्हा. आणि दुसरी कंडिशन कधी असणार आहे? जेव्हा u इज इक्वल टू v त्यावेळेला ॲक्सिलरेशन 0 असेल. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपण त्वरण म्हणजे ॲक्सिलरेशन, त्याचे वेगवेगळे प्रकार या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटला असेल तर जरूर इतरांच्यासाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.